नागपुरातील महाराजा बाग प्राणी संग्रहालयामध्ये एक व्यक्ती चक्क वाघाच्या पिंजऱ्यात शिरला। इतकंच नाही तर 2 वाघ असलेल्या पिंजऱ्यामध्ये त्याने एक रात्र जागून काढलेली आहे। वाघाच्या पिंजऱ्यामधील नाईट शेल्टरमध्ये ही व्यक्ती कर्मचाऱ्यांना दिसून आली आणि याच पिंजऱ्यात 2 वाघही होते। सुदैवाने ते पिंजऱ्यातून नाईट शेल्टरमध्ये येऊ शकले नाही, त्यामुळे या व्यक्तीचा जीव वाचलाय। मात्र नाईट शेल्टरच्या गेटला बाहेरून कुलूप असल्याने त्याला बाहेर पडता आलं नाही। प्राणी संग्रहालयाच्या कर्मचाऱ्यांच्या हे लक्षात येताच त्यांनी तातडीनं पोलिसांना बोलावलं। दरम्यान या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून तो सुरक्षा भिंत ओलांडून पिंजऱ्यात कसा शिरला याची चौकशी आता पोलीस करतायत आणि याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। आता आपण आहे ते नागपुरातील महाराज बाग प्राणी संग्रहालयामध्ये आणि हा प्राणी संग्रहालयाचं नाईट शेल्टर वाघांचं जे असतं तिथे आहे। 2 वाघ आहे, साधारणतः 18 फुटाची ही जाळी आहे आणि रात्रीच्या सुमारास एक व्यक्ती जो होता तो या शेल्टरमध्ये च्या एका पिंजऱ्याला ओलांडून पोहोचलेला होता। आपण हे दृश्य बघतो, हे आतमध्ये जो एक वाघ दिसत असेल तो बसलेला दिसत आहे। महाराज बाग मध्ये 2 वाघ आहेत, त्यापैकी दोन्ही वाघ नाईट शेल्टरला इथे असतात आणि त्याचा हा पॅसेज आहे आणि या पॅसेजमध्ये एक व्यक्ती जो होता तो रात्रीच्या सुमारास घुसलेला होता। आपण बघू शकतो साधारणतः 15 ते 18 फूट उंच ही संपूर्ण जाळी आहे। इथे प्रवेश निषेध लिहिलेला आहे। सकाळी 8:15च्या सुमारास ही संपूर्ण घटना घडली। नेमकं काय घडलं आपल्यासोबत सुनील भावेस्कर इथले क्युरेटर स्वतः आहेत। सर, नेमकं काय घडलं आणि कोण होता तो व्यक्ती? एक अनोळखी व्यक्ती आज सकाळी जेव्हा आपण साफसफाईसाठी जात होतो आपला स्टाफ, तेव्हा हे लक्षात आलं की एक अनोळखी व्यक्ती हा जो गेट आहे आपलं जो आतमध्ये त्यांच्या फीडिंग क्युबिकल नाईट क्युबिकल जे आहे तिथं व्यवस्थापनासाठी जात होते साफसफाईसाठी, तर तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की इथे एक माणूस होता। त्या हिशोबानं मग तो त्याची विचारपूस करायचे प्रयत्न केले, परंतु तो थोडासा वेडसर प्रकारचा वाटला तो, म्हणून मग आपण वन विभाग आणि पोलीस विभाग यांना इन्फॉर्म केलं। तत्काळ त्यांची जी हेल्पलाईन नंबर आहे त्याच्यावर, आणि मग त्या हिशोबाने पोलीसवाल्यांनी येऊन पंचनामा करून त्याला घेऊन गेले। सर, किती धोकादायक होतं, कारण की एका पॅसेजमध्ये असा व्यक्ती होणं सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना असतात, अनेक सिक्युरिटी असते, सीसीटीव्ही असतात, नेमकं काय कुठे चूक झाली? धोकादायक तर आहेच, पण आता तुम्ही पाहू शकता की इथे आपल्याकडे 2 बॅरियर आपण असतात, म्हणजे रात्रीच्या वेळेस एक हे बॅरियर जरी क्रॉस केलं तर दुसरं नाईट शेल्टरचे जे बॅरियर आहेत तो जो पिंजरा आहे त्या पिंजऱ्यात त्याला शिरता आलं नाही। या प्रकारे आपण रात्रीच्या वेळेस हे 2 नाईट बॅरियर ठेवतो, सेकंड लाईन ऑफ डिफेन्स। तसंच दिवसाच्या वेळेस जेव्हा प्राणी समोर असतात तेव्हा ही 18 फुटाची जाळी तर आहेच आहे, त्याच्यावर बार्ब वायर आपण लावलेले आहे। त्याच्या व्यतिरिक्त आपण बाहेरही जोपर्यंत वाघ किंवा हिंस्र पशु जे आहेत ते जोपर्यंत त्या प्रदर्शनीय पिंजऱ्यात असतात तोपर्यंत आपण त्याच्या समोरच चौकीदार ठेवतो। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह अमर काणे, नागपूर।